आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक ठिकाणी वाचलेली आणि मला भावलेली. समुद्राच्या किनाऱ्यावर एक लाट आली आणि त्या लाटेमध्ये एका लहान मुलाची चप्पल वाहून गेली. तो मुलगा इतका वैतागला की वाळूवर त्यांनी बोटाने लिहिलं, "समुद्र चोर आहे." अगदी थोड्याच अंतरावर एक माणूस मासे पकडत होता. मासे पकडता पकडता त्याला इतके मासे मिळाले त्या दिवशी की त्यांनी वाळूवर लिहिलं, "समुद्र माझा पालनकर्ता आहे." तितक्यात थोड्या अंतरावर एक युवक समुद्रात बुडत होता. त्याला कोणी वाचवायला तिथे उपलब्ध नव्हतं आणि तो बुडून मरून गेला. त्याची आई जेव्हा तिथे आली आणि तिने समुद्राला पाहिलं, आपला मुलगा तिथे वाहून गेलाय, बुडून गेलाय हे तिला कळलं आणि तिने लिहिलं, "हा समुद्र खुनी आहे." आणखीन थोड्या अंतरावर एक गरीब वृद्ध खूप असा शांतपणे आणि थकलेल्या अवस्थेत अगदी गलितगात्र होऊन त्या समुद्रावर फिरत होता. तितक्यात त्याला एक शिंपला मिळाला आणि त्या शिंपल्यामध्ये अतिशय सुंदर आणि मौल्यवान असा मोती मिळाला. तो मोती बघता क्षणी त्याला समुद्राचं इतकं कौतुक वाटलं आणि त्यांनी लिहिलं, त्या वाळूवर लिहिलं, "समुद्र दाता आहे, त्याने खूप काही दिलंय." या सगळ्यांनी वाळूवर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आणि समुद्राची एक भली मोठी लाट आली आणि सगळं पुसून टाकलं. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे? कोणी आपलं कौतुक करो अथवा आपल्याला नावं ठेवो, आपल्याला शिव्याशाप देवो, आपण सतत आपल्या ध्येयापासून ढळायचं नाही आहे. समुद्र जसा अथांग विशाल आहे आणि तो आपल्या लाटांमध्ये जसा मस्त राहतो, तसंच आपल्याला आपलं आयुष्य मस्त जगायचं आहे. आवडलं?